हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आहे मकर संक्रांत. माझ्याकडून तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. काल भोगी होती आणि आज आहे मकर संक्रांत. तर मकर संक्रांतीची मी कशी केलेली पूजा आहे ती तुम्हाला दाखवते. तर आजचा हा छोटासा ब्लॉग आहे तर तुम्ही नक्कीच बघा. तर आमच्या इकडे भोगीच्या दिवशी सुगडांची पूजा केली जाते. घरातील कामे झाल्यानंतर मी देवपूजा करून घेतली आणि नंतर मी अशा पद्धतीने सुगडांची पूजा केलेली. छोटीशी मी पाटाच्या कडेने रांगोळी काढलेली. आणि मकर संक्रांतीचा सण असल्यामुळे मी पुरणपोळीचे जेवण तयार केलेले आणि तिळगुळाच्या चिक्क्यासुद्धा केलेल्या. तर तिळगुळाच्या चिक्कीची रेसिपी आपण चॅनलवरती पहिल्यांदाच पोस्ट केलेली आहे. ती जर तुम्ही बघितली नसेल तर तीही तुम्ही बघू शकता. खूप छान पद्धतीने कुरकुरीत अशी तिळाची चिक्की तयार झालेली आहे. आणि भोगीच्या सणाला तीळ लावून बाजरीची भाकरी आणि मिक्स भाज्यांची भोगीची भाजी तयार केलेली ती आपण आज बघणार आहे. थोडीशी आपण मेथी, चाकवत, 2 वांगी, 1 बटाटा, वांगी आणि बटाटा चिरून पाण्यामध्ये टाकलेला आहे. ताटामध्ये आहे हरभरा, पावटा, वाटाणा, शेंगदाणे भिजवून घेतलेले आहेत, तुरीच्या शेंगा, वालगेवडा, गाजर आणि ऊस आणि 2 बोरे मी चिरून घेतलेले आहेत. तर भाज्या आपण आपल्या आवडीनुसार घ्यायच्या आहेत. तर कढईमध्ये मी थोडेसे खोबरे आणि तीळ भाजून घेत आहे. यांचा आपण मसाला तयार करून घेणार आहे. भाजी तयार करण्यासाठी आपण कढईमध्ये 1 ते 1.5 पळी आपण तेल गरम करून घेतलेले आहे. त्यामध्ये आपण मोहरी तडतडून घेतलेली आहे, त्यामध्ये जिरे आणि 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. तर पातीसकट आपण कांदा चिरून घेतलेला आहे, तो आपण तेलामध्ये परतून भाजून घेत आहे. कांदा भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकत आहे. अद्रक लसूण पेस्ट भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण हरभरा, वाटाणा, पावटा, ओल्या तुरीच्या शेंगा पण सोलून घेतलेले आहेत, त्याचे दाणे आपण यामध्ये घातलेले आहेत. गाजर, बोरे आणि ऊसाचा आपण 1 तुकडा घेतलेला आहे, तोही आपण यामध्ये परतून भाजून घेत आहे. दोन वांगी आणि 1 बटाटा पण चिरून घेतलेला आहे, तोही आपण कढईमध्ये घालून परतून घेत आहे. झाकण ठेवून आपण 5 मिनिटे सर्व भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत आणि परत एकदा या सर्व भाज्या आपण परतून घेत आहे. एका टॅमॅटोची पेस्ट तयार केलेली आहे, तीही आपण कढईमध्ये घालून सर्व भाज्यांमध्ये परतून घेत आहे. चवीसाठी आपण यामध्ये मीठ टाकत आहे आणि सर्व भाज्या परतून झाकण ठेवून आपण 2 मिनिटे वाफवून घेतलेल्या आहेत. सर्व भाज्या आपण पुन्हा एकदा एकत्र करून परतून घेणार आहे. छोटा 1 चमचा यामध्ये आपण हळद पावडर टाकत आहे. छोटा 1 चमचा आपण यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे आणि 1.5 चमचा आपण यामध्ये कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. आणि हे सर्व मसाले आपण चांगले भाज्यांमध्ये परतून घेत आहे. वालगेवड्याची शेंगा आपण खुडून घेतलेली आहे, तीही या भाज्यामध्ये टाकून परतून घेत आहे. थोडीशी आपण मेथीची पाने आणि चाकवतची भाजी घेतलेली आहे, तीही आपण यामध्ये घालून परतून घेत आहे. सर्व भाज्या आपण चांगल्या एकत्र मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि झाकण ठेवून आपण 5-7 मिनिटे शिजवून घेतलेल्या आहेत. त्या परत एकदा आपण परतून घेत आहे. भाजून ठेवलेले खोबरे आणि तिळाची आपण पेस्ट तयार केलेली आहे, त्यामध्ये आपण थोडेसे पाणी घालून त्याची पेस्ट तयार केलेली आहे, तीही आपण भाज्यामध्ये घालून परतून घेतलेली आहे. भाजी चांगली एकत्र मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी टाकून परत एकदा सर्व भाजी चांगली परतून घेत आहे. यामध्ये आपण 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि परत एकदा ही सर्व भाजी आपण चांगली परतून घेत आहे. पाणी टाकून आणि झाकण ठेवून आपण भाजी शिजवून घेतलेली आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण आता भाजीमध्ये घालत आहे.
आणि भाजी परत एकदा परतून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण भोगीची भाजी तयार केलेली आहे. तर पहिल्यांदाही आपण मीठ टाकलेलं आहे. यामध्ये आता थोडंसं अजून मीठ टाकत आहे आणि सर्व भाजी एकत्र मिक्स करून घेतलेली आहे. भाजीसोबत खाण्यासाठी आपण बाजरीची भाकरी तयार करत आहे. त्यासाठी आपण बाजरीच्या पिठामध्ये थोडंसं मीठ घालून गरम केलेले पाणी घालून आपण पीठ मळून घेत आहे आणि पिठाचा थोडासा गोळा घेऊन आपण भाकरी थापून घेणार आहे. तर आजकाल दुकानामध्ये बाजरीचे तयार पीठही मिळते, पण हे पीठ आहे ते मी घरामध्येच बाजरी आणून तयार केलेले आहे. बाजरीची भाकरी थापून त्याच्यावरती आपण सगळीकडे तेल पसरवून परत एकदा भाकरी आपण थापून घेणार आहे आणि भाकरी थापून झाली की आपण ती तव्यावरती भाजून घेणार आहे. तर अशा सोप्या पद्धतीने टेस्टी अशी मी भोगीची भाजी तयार केलेली आहे. थोडेसे आपण याच्यावरती तेल घालत आहे. तुम्ही भोगीच्या भाजीमध्ये अजून कोणत्या कोणत्या भाज्या घालतात ते मला कमेंटमध्ये सांगा आणि माझी रेसिपी कशी वाटली तीही कमेंटमध्ये नक्की सांगा. भोगीच्या भाजीसोबत खाण्यासाठी आपण बाजरीची भाकरी तयार केलेली आहे. मकर संक्रांतीला मी असा पुरणपोळीचा स्वयंपाक तयार केला. त्यामध्ये पुरणपोळी, कांदा भजी, शेक, गुळवणी आणि भातवडी आणि पापड आणि तळून घेतलेल्या आणि भात केलेला असे मी पुरणपोळीचे जेवण तयार केलेले. देवांची पूजा करून आणि संक्रांतीचे खण ही त्यांची मांडणी आणि पूजा करून झाल्यानंतर मी देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर ववसा पूजून घेतलेला आणि नंतर रात्रीच्या वेळेला मी जेवण केले होते. दिवसभर तर माझा उपवास होता आणि रात्रीच्या वेळेला मी उपवास सोडला होता. तर किंक्रातला काही जण मटण करतात. मला आजच कळलं की किंक्रातला मटण करतात आणि मला काल असं कळलं होतं की किंक्रातला भोगीच्या दिवशी जे आपण तीळ आणि बाजरीची भाकरी आपण करतो ना, ती थोडी ठेवून ती आज किंक्रातला खायची असते. हे मला काल कळलं आणि आज मला असं कळलं की किंक्रातला मटण पण खायचं असते. पण मी यातलं भाकरी माझी राहिलेली आहे अर्धी, ती आज मी खाणार आहे थोडीशी आणि मटण नाही, आज नाही मटण आम्ही करणार. तर तुम्ही किंक्रातला काय करतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही किंक्रातला काय करतात ते. तर आजचा हा ब्लॉग छोटासा असणार आहे, तर मला कसा वाटतं ते सांगा कमेंटमध्ये. तर आत्ता वाजलीत 2-2:30 वाजलीत, 2:30 वाजलेले आहेत. मला अजून जेवायचं आहे. सकाळी घरातली कामं झाल्यानंतर मी गेलेली कोर्टामध्ये. आज 30 तारीख होती, तर कोर्टामध्ये काम आहे. तर हा आम्ही फ्लॅट घेतला आहे 2018 साली आणि अजून आम्हाला खरेदी करून दिली नाही आहे बिल्डरने. त्यासाठी आम्ही आता केस केलेली आहे. त्याची आज तारीख होती, त्यासाठी आज कोर्टामध्ये गेलेली. येता शाळेतून मुलांची फी भरली. परतानी 2-3 कामं होती. येताना परत भाजीपाला दूध वगैरे काय काय लागतं ते आणलं. अजून मला जेवायचं आहे, आता जेवणार. तर चला बघूया, जेवण पहिलं करते नंतर बाकीची कामं. तर हा मकर संक्रांतीचा हा छोटासा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.